हो, परवाची आणि कालची न्यूज होती. केलेलं आहे, पण त्याने काय पक्ष थांबत नसतो. अजित पवार गेल्यानंतर आमचा पक्ष थांबवला का? नाही थांबला. आणि ठाण्यामध्ये काम करताना कळवा मुंब्रा असू दे किंवा ठाणा असू दे, मी आता जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो, तर आमच्या मागे जितेंद्र आव्हाड नावाची शक्ती आहे आणि शरद पवार नावांचं बोल आहे. त्यामुळे आम्ही काही थांबणारी लोक नाही आहेत. हे चालतच राहणार, चालत राहतं. या गोष्टी घडत असतात सगळ्या. पण गेली अनेक वर्ष नगरसेवक पद, त्यानंतर विरोधी पक्षनेते पद असेल, विविध समित्यांची पदं, अनेक पदं दिलेली आहेत, पण तरी देखील अशा पद्धतीनं प्रवेश करणं काय नेमकं कारण सांगितलं? काय कारण आहे हे मला माहीत नाही, मी सांगू शकत नाही. कारण शेवटी मी कोणाच्या मनात शिरू शकत नाही. तुमच्या मनात आता काय चालू आहे किंवा माझ्या मनात काय चालू आहे हे मी सांगू शकत नाही. गेले हे सत्य आहे, समोर बघितलं आहे. आणि कालपासून आम्ही आमचे नवीन जे कळवा आणि मुंब्र्यामध्ये जो काय आम्हाला बॅकलॉग नाही म्हणता येणार, पण जे आमचे नगरसेवक गेले तर आता 4 महिन्यात 5 महिन्यात निवडणुका आल्या, तर त्याच्या तयारीची काल आव्हाड साहेबांपासून म्हणजे काल सकाळी मी मिटिंग्स घेतल्या, नंतर दुपारनंतर विटावा असू दे, भास्करनगर असू दे, डोंगराळ असू दे, साहेब स्वतः फिरले सगळीकडे. चालू आहेत आमच्या मिटिंग्स. आम्ही नव्याने पक्षाची उभारणी करतोय, बांधणी करतोय. आम्हाला पक्ष म्हणून काहीच फरक नाही पडणार. कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यांच्या सोबत असणार का येणाऱ्या काळात? फक्त नगरसेवकच फक्त गेले. आजच्या प्रथम दर्शनी जर आपण बघितलं ते गेलेत ते फक्त नगरसेवक आहेत. फक्त आणि फक्त नगरसेवक, की ज्यांना आता नगरसेवक, मी पण माझी नगरसेवकच आहे, की स्वतःचा प्रत्येक ठिकाणी स्वार्थ बघायची सवय झाली होती. ठीक आहे, निधी अभावी विकासा कामासाठी ते गेले असं त्यांचं म्हणणं आहे. काय वाटतं एकंदरीत निधी येणाऱ्या काळात विकास कुठे थांबला गेला होता का कळवामध्ये, मुंब्रामध्ये? सर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की गेली 10 वर्ष ठाणे महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणून मी सुद्धा काम करतोय. 3 वर्ष मी आज सत्तेत नाही, निधी नाही कबूल आहे, पण एक नगरसेवकाला लागून वॉटर मीटर गटर याचा निधी लागतो. आणि ती कामं आपण अधिकाऱ्यांना मी सांगितलं, पत्र दिली, आयुक्तांना भेटलं की ती कामं होतात ना, नाही असं नाहीये. काय वाटतं क्लस्टर डेव्हलपमेंट एसआरए प्रोजेक्ट असे अनेक नवीन प्रश्न बरेच नगरसेवक पाहिले असतील आपल्या पक्षातील, नेत्यापासून असतील, तर क्लस्टर, एसआरए आणि रिडेव्हलपमेंट हे मुद्दे आहेत. मोठमोठ्या कंपन्या येणार आहेत आणि जर तिथं त्या मतदारसंघातील लोकांना ती घरं देऊ शकली नाही, शेवटी तो भाग जरी विकास असला तरी राजकीय आणि राजकारणाचा भाग आहे. या सगळ्या गोष्टीमुळे कुठेतरी हे आयराम गैराम सुरू आहे. होतं ना. काय असतं, माणूस एकदा पहिल्यांदा नगरसेवक झाला ना की त्याच्या इच्छा, अपेक्षा सगळ्याच गोष्टी वाढत असतात. त्यातलाच हा भाग आहे. नाही पुरत लोकांना, त्यांना वाटतं अजून मिळावं. माझ्या प्रभागाची न करता मी मग अख्ख्या ठाणे शहराची डेव्हलपमेंट करायला जाऊ. या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे त्यातनं ह्या गोष्टी हव्यासापोटी घडत असतात. त्याला काय येणाऱ्या काळात मुद्दा क्लस्टर आणि एसआरएचा होता. हे 2 मुद्दे प्रमुख ठरतात त्याच्या प्रवेशामागचे. मला असं वाटत नाहीये, कारण कळवा आणि मुंब्र्यामध्ये म्हणजे आपण कळव्याचं बोलूया, मुंब्र्याचे आमचे कोण आम्हाला काही हे नाही. जितेंद्र आव्हाडासारखं भक्कम नेतृत्व तिथे असताना फक्त क्लस्टरसाठी आम्ही हे डिसिजन घेतलं असं जर म्हणत असेल, कोणी म्हणत असेल तर ते योग्य नाही. कारण जितेंद्र आव्हाड एक महाराष्ट्राचं भक्कम नेतृत्व, हे तर त्यांनी वेळोवेळी सिद्ध करून दिलेलं. येणाऱ्या काळात पाहिलं गेलं तर महायुतीचा झेंडा फडकणार असं चाललंय. तर भाजप म्हणतात आमचा महापौर होईल, तर त्या ठिकाणी शिवसेना म्हणतात महायुतीचा झेंडा फडकला जाईल. या अनुषंगाने राष्ट्रवादी पक्ष आता त्याच्यामध्ये 2 भाग झाले आहेत. तर एकंदरीत येणाऱ्या काळात महापालिकेत तुमची पकड कशी असते? याला जोडून प्रश्न असा आहे की हे नगरसेवक जे भाजपात चालले होते, तारीख निश्चित झाली होती प्रवेशाची, आणि रात्रीतच ते शिवसेनेत गेले. भाजपचे नगरसेवक, भाजपला जाणारे नगरसेवक जे आहेत ते शिवसेनेने पळवले का? ही अशी ही पळवापळ आहे. ही आता काय इलेक्शन आणि नगरसेवकाच्या इलेक्शन्स आता लागलेले आहेत. आपण न्यूज बघितली आणि तेव्हापासून हे चालू झाले पळवापळी. तो याला पळवेन, मी त्याला पळवेन, तो त्याला पळवेन. होतात या गोष्टी. काय करणार त्याला? अहो इथे शरद पवारला सोडून अजित पवार सोडून गेले, हे तुम्हाला शक्य वाटलं होतं का? मी सकाळी, रविवारचा दिवस होता, मी आजही तुम्हाला सांगतो, रविवारी सकाळी मी इथे ऑफिसला घेऊन देवात जाऊन बसून आलो होतो आणि घरी जाऊन जेवून झोपलं. रविवारी दुपारी जनरली मी एक रेस्ट करतो, फॅमिली बोर्ड राहतो किंवा संध्याकाळी.
जेव्हा उठलो आणि मोबाईल बघितला त्यावेळेस समजा असं झालं, शक्य नव्हतं वाटलं. कारण त्याच्यात एक दिवस आधी मी अजित पवारांना आवड साहेबांबरोबर जाऊन भेटून आलेलो काही कामानिमित्त. तुमच्याकडे चौथा का पाचवा टप्पा राबवडी, राबवडीनंतर कोकणी, किसनगर नंतर लोकमान्य नगर, लोकमान्य नगर नंतर तुमचं राबवडी, राबवडी नंतर कळवा. म्हणजे काय नक्की काय हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. कळव्यामध्ये कुठे आता क्लस्टर चालू होणार आणि कुठे काय विषय होता क्लस्टर हे इम्पॉसिबल. विकास मोठ्या प्रमाणात खोपडमध्ये पण होतो ना. आता यांनी ज्या रिएक्शन दिल्या नाही तेच म्हणणे आमच्या बिल्डिंग आता 40 बिल्डिंग 100%. त्या बिल्डिंग जर द्यायचं झाले तर आता त्या घडीला सर्व बाकीची आहेत ती एकाच इंजिनिअरिंगकडे जाईल. मग ती त्या बिल्डिंगमध्ये लोकांना कुठे द्यायला तिकडे द्यायला आमचं काय होणारच नाही. गोष्ट एकदम बरोबर आहे. मी ज्या प्रभागाचं नेतृत्व करतो राबोडी, तिथे क्लस्टरची नितांत गरज आहे. मग मी आता एकनाथ शिंदे किंवा विजय जाऊन लगेच जादूची छडी चालणार का तिथे क्लस्टर चालू होईल? कारण जिथे क्लस्टर आधी डिक्लेअर झालेले आहेत त्याचा जाऊ हा मुद्दा नगरसेवक जाण्याचा मुद्दा महत्व ठरतो. या प्रश्नावर मी आपल्याला एक प्रथम उत्तर देईन. मी ज्या प्रभागाचं गेली 10 वर्ष नेतृत्व करतो तिथे सुद्धा 35-35, 40-40 वर्ष बिल्डिंग ही जुन्या आहेत. तिथे क्लस्टरची नितांत गरज आहे. पण मी आज पक्ष बदलला, मी माझी निष्ठा तोडली. समजा मी शिवसेनेत गेलो, मी बीजेपीत गेलो, तर अशी कुठली त्यांच्याकडे जादूची थडी आहे की उद्याच माझ्याकडे क्लस्टर चालू होईल? असं होऊ शकतं का? होऊ शकतं का? होत असेल तर मला सांगा. कोणी सांगा जादूची खडी आज तू मला सांगा उद्या सकाळी बीजेपीत ये, लगेच तुझ्याकडे आम्ही नारळ फोडतो क्लस्टरचा. अशा गोष्टी होऊ शकत नाही. सत्य हे सत्य माणसाला नेहमी स्वीकारायला लागतं आणि होईल. सगळ्या गोष्टी विकास मला सुद्धा पाहिजे. माझ्या वॉर्डात सुद्धा प्रभागात कामं झाली पाहिजेत, नवीन बिल्डिंग झाल्या पाहिजेत. मला का नको आहे? माझी सुद्धा अपेक्षा आहे. कारण माझा ते जन्मच राबडीतला आहे. त्यामुळे असं काहीतरी डिसिजन घेऊन काहीतरी गोष्टी होत नसतात असं मला ते वाटतं.